श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो. हा व्हिडिओ फक्त ऐकू नका, तो मनापासून अनुभवा. कारण आजचा संदेश कदाचित त्या व्यक्तीसाठी आहे जी अनेक दिवसांपासून शांतपणे रडत आहे, पण तिचे अश्रू कुणालाच दिसत नाहीत. कधी कधी जीवनात अशी वेळ येते जेव्हा माणूस इतका थकून जातो की त्याला रडण्याचीही ताकद उरत नाही. तो फक्त शांत होतो, लोकांमध्ये राहतो, हसतो, बोलतो, पण आतून मात्र पूर्णपणे तुटलेला असतो. रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही. मनात एकच विचार, स्वामी, माझी प्रार्थना तुमच्यापर्यंत पोहोचते आहे का? मी अजून किती परीक्षा द्यायच्या आहेत आज? कदाचित स्वामी स्वतः त्या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत. म्हणून आज घाई करू नका. डोळे बंद करा, मन शांत करा. एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. आता तुमच्यासमोर 4 अंक आहेत: 8, 2, 3, 6. जो अंक तुमच्या मनात पहिल्यांदा येईल तोच निवडा. कारण स्वामी म्हणतात, मी भक्ताशी शब्दांनी नाही, संकेतांनी बोलतो. अंक 8. जर तुम्ही अंक 8 निवडला असेल तर स्वामी सांगत आहेत, आजचा दिवस तुमच्यासाठी साधा नाही. कारण खूप दिवसांनी तुमच्या आयुष्यात आशेचा एक किरण दिसू लागला आहे. तुम्ही खूप सहन केलं आहे, जेवढं लोकांना दिसलं त्यापेक्षा कितीतरी जास्त. अनेक वेळा तुमच्या डोळ्यात पाणी आलं, पण तुम्ही ते कोणालाही दिसू दिलं नाही. कारण तुम्हाला वाटलं, माझं दुःख ऐकून कोणाला काय फरक पडणार आहे? पण स्वामी म्हणतात, भक्ता, तुझे अश्रू जमिनीवर पडण्याआधी माझ्या चरणी पोहोचतात. तुम्ही एका गोष्टीसाठी खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहात. कधी यश जवळ येतं आणि शेवटच्या क्षणी निसटून जातं. यामुळे अनेक वेळा तुम्ही स्वतःलाच दोष दिला, कदाचित माझ्या नशिबात आनंद नाही. पण स्वामी सांगतात, तुझं नशीब वाईट नाही, तुझी योग्य वेळ अजून सुरू झालेली नाही. भक्ता, कधी नदीला समुद्र मिळायला वेळ लागतो, कधी बियाण्याला वृक्ष व्हायला वर्ष लागतात. म्हणून उशीर म्हणजे अपयश नसतं, तो तयारीचा काळ असतो. आज जे दुःख तुला सहन करावं लागत आहे त्यातूनच उद्याचा आनंद जन्माला येणार आहे. तुमच्या घरात बराच काळ एखाद्या गोष्टीची चिंता आहे, कधी पैशांची, कधी घरातील मतभेदांची, कधी भविष्याची. तुम्ही बाहेरून धैर्य दाखवत आहात, पण आतून खूप घाबरलेले आहात. स्वामी म्हणतात, भीती सोड, मी तुझ्या पुढे चाललो आहे, तू फक्त माझ्या मागे ये. लवकरच तुमच्या आयुष्यात अशी एक घटना घडेल जी तुमच्या मनात पुन्हा विश्वास निर्माण करेल. कदाचित एखादा फोन, कदाचित एखादी शुभ बातमी, कदाचित एखादी अनपेक्षित मदत, किंवा एखादं बंद झालेलं काम अचानक सुरू होईल. आणि त्या दिवशी तुमच्या डोळ्यात पुन्हा अश्रू येतील, पण यावेळी ते दुःखाचे नाही, तर आनंदाचे असतील. स्वामी सांगतात, तू हार मानू नकोस, कारण मी अजून तुझ्यावर काम करत आहे. भक्ता, आजपासून प्रत्येक सकाळी फक्त एकदा मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ, आणि बघ, हळूहळू परिस्थिती बदलायला सुरुवात होईल. कारण स्वामी जेव्हा वेळ बदलतात तेव्हा नशीब बदलायला वेळ लागत नाही. अंक 2 भाग. स्वामी सांगतात, भक्ता, तुझ्या मनात जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं वेळ देईल, पण त्या वेळेपर्यंत माझ्यावरचा विश्वास कमी होऊ देऊ नकोस. तुम्ही अनेक वेळा एखाद्या व्यक्तीला, एखाद्या नात्याला किंवा एखाद्या स्वप्नाला धरून बसलात, कारण तुम्हाला वाटत होतं, हेच माझं सर्वस्व आहे. पण आयुष्याने अचानक वेगळं वळण घेतलं आणि त्या दिवसानंतर तुम्ही पूर्वीसारखे राहिलात नाही. लोक अजूनही तुमचं हसणं पाहतात, पण तुमचं मौन कोणी पाहत नाही. तुम्ही आधीसारखं मन मोकळं करत नाही, कारण पुन्हा दुखावलं जाईल अशी भीती मनात बसली आहे. स्वामी म्हणतात, ज्याने तुला सोडलं त्याच्यामागे धावू नकोस, कारण मी तुझ्यासाठी अशी माणसं ठेवली आहेत जी तुझ्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नाहीत. तुमच्या आयुष्यात आता एक बदल सुरू झाला आहे. तो कदाचित आज दिसणार नाही, पण प्रत्येक दिवस तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळ घेऊन जात आहे. तुमच्या घरात ज्या गोष्टीची चिंता आहे त्यावरही हळूहळू मार्ग निघेल. स्वामी म्हणतात, मी चमत्कार नेहमी मोठ्या आवाजात करत नाही, कधी कधी मी शांतपणे परिस्थिती बदलत असतो. म्हणून आजपासून एक गोष्ट करा, स्वतःची तुलना इतरांशी करणं थांबवा. तुमचा प्रवास वेगळा आहे, तुमची वेळही वेगळी आहे, आणि तुमच्यासाठी लिहिलेलं सुखही वेगळंच असेल. कदाचित उद्या, कदाचित पुढच्या आठवड्यात, किंवा योग्य क्षणी तुम्हाला अशी एक आनंदाची बातमी मिळेल ज्यामुळे तुम्ही म्हणाल, स्वामी, इतका उशीर झाला, पण तुम्ही मला रिकाम्या हाताने परत पाठवलं नाही. आज एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही. तुमच्या प्रत्येक पावलावर, प्रत्येक भीतीत, प्रत्येक अश्रूमध्ये आणि प्रत्येक प्रार्थनेत स्वामी तुमच्या सोबत आहेत. श्रद्धा ठेव, धीर धर, योग्य वेळ जवळ आली आहे. श्री स्वामी समर्थ.
अंक 3. जर तुम्ही अंक 3 निवडला असेल तर स्वामी सांगत आहेत, भक्ता, आज तू हा अंक निवडलास तो योगायोग नाही. गेल्या काही दिवसांपासून तुझ्या मनात एकच प्रश्न फिरत आहे. मी इतका प्रयत्न करतो तरी माझ्याच वाट्याला इतक्या परीक्षा का येतात? तू कधी कोणाचं वाईट केलं नाही, तरीही तुलाच गैरसमज सहन करावे लागले. तू अनेकांना आधार दिलास, पण जेव्हा तुला आधार हवा होता तेव्हा तुझ्या आजूबाजूला शांतता होती. हीच शांतता तुला आतून खूप दुखावत आहे. स्वामी म्हणतात, भक्ता, जिथे माणसं साथ सोडतात तिथून माझी साथ सुरू होते. तुझ्या आयुष्यात काही गोष्टी उशिरा घडल्या, काही स्वप्न अपूर्ण राहिली, काही माणसं कायमची दूर गेली आणि काही नाती तुटली. पण लक्षात ठेव, प्रत्येक तुटलेलं नातं हे नुकसान नसतं. कधी कधी तेच तुझं रक्षण असतं. तू आज ज्या अश्रूंनी रडतो आहेस त्याच अश्रूंना उद्या आनंदाचं रूप मिळेल. कारण स्वामी तुझ्यासाठी असा मार्ग तयार करत आहेत जो आज तुला दिसत नाही, पण योग्य वेळी सर्व काही स्पष्ट होईल. स्वामी सांगतात, तुझा संघर्ष व्यर्थ जाणार नाही. ज्या कामासाठी तू रात्रंदिवस मेहनत घेत आहेस त्याचं फळ तुला मिळणार आहे. फक्त धीर धर, घाई करू नको. कारण स्वामींच्या दरबारात उशीर होतो पण अन्याय कधीच होत नाही. भक्ता, रोज सकाळी उठल्यावर मनापासून फक्त एकदाच म्हण, श्री स्वामी समर्थ, आणि बघ, हळूहळू परिस्थिती बदलू लागेल. तुझ्या मनातील भीती कमी होईल, तुझ्या घरात पुन्हा हसू परत येईल आणि ज्या गोष्टीसाठी तू इतके दिवस रडलास तीच गोष्ट एक दिवस तुझ्या आनंदाचं कारण बनेल. स्वामींचा शेवटचा संदेश, मी तुझ्या प्रत्येक पावलावर आहे, फक्त मागे वळून पाहू नकोस. विश्वासाने पुढे चालत राहा. श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही अंक 6 निवडला असेल तर स्वामी सांगत आहेत, भक्ता, आज तू हा अंक निवडला आहेस याचा अर्थ तुझ्या मनात खूप दिवसांपासून दडलेली वेदना आता माझ्यापर्यंत पोहोचली आहे. तू अनेक वेळा स्वतःला मजबूत दाखवलंस, लोकांसमोर हसलास, मी ठीक आहे असं म्हणालास, पण जेव्हा रात्री शांतता पसरते आणि सगळं जग झोपतं तेव्हा तुझ्या मनातले प्रश्न जागे होतात. कधी भविष्याची चिंता, कधी घरातील जबाबदाऱ्या, कधी पैशाची काळजी, कधी आपल्या माणसांच्या बदललेल्या वागण्याचं दुःख. हे सगळं तू एकटाच सहन करत आहेस आणि अनेक वेळा स्वतःलाच विचारतोस, स्वामी, माझी वेळ कधी येणार? स्वामी हसून सांगतात, भक्ता, तुझी वेळ येत आहे, फक्त तुझा विश्वास कमी होऊ देऊ नकोस. तुला असं वाटतं की तुझे प्रयत्न कुणालाच दिसत नाहीत. तू जेवढी मेहनत करतोस त्याच्या मानाने फळ मिळत नाही. यामुळे कधीकधी निराशा येते आणि मन म्हणतं, आता काहीच होणार नाही. पण स्वामी सांगतात, ज्या झाडाला मोठी फळं यायची असतात त्याची मुळे आधी खोल जातात. तुझा संघर्ष व्यर्थ नाही. प्रत्येक अपयश, प्रत्येक अश्रू, प्रत्येक अपमान तुला अधिक मजबूत बनवत आहे. भक्ता, तुझ्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आहे जिच्यासाठी तू मनापासून प्रार्थना करतोस. कदाचित कुटुंबातील कोणी किंवा एखादं अपूर्ण नातं. स्वामी सांगतात, जिथे प्रेम खरं असतं तिथे माझी कृपा उशिरा का होईना पण नक्की पोहोचते. आता मागे वळून दुःख मोजू नकोस, कारण पुढे जे मिळणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा मोठं असू शकतं. लवकरच तुला एखादा शुभ संकेत मिळेल, एखादा अडकलेला मार्ग खुला होईल किंवा अशी बातमी मिळेल ज्यामुळे तुझ्या मनात पुन्हा आशेचा दिवा पेटेल. स्वामी म्हणतात, रडू नकोस. मी तुझ्या घराचा, तुझ्या कुटुंबाचा आणि तुझ्या भविष्याचा विचार आधीच केला आहे. आजपासून एक संकल्प कर. दररोज सकाळी आणि रात्री फक्त 11 वेळा मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. नामस्मरणामुळे मनाला शांतता मिळू शकते आणि श्रद्धेला बळ मिळू शकतं. शेवटी स्वामींचा संदेश, भक्ता, तुझ्या आयुष्यातील अंधार कायमचा नाही. पहाट जवळ आली आहे. विश्वास ठेव, मी तुझ्यासोबत आहे. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, जय श्री स्वामी समर्थ.